भांडण दोघांचे, लाभ तिसऱ्याचा. एका जंगलात एका मोठ्या वडाच्या झाडावर माकडांची टोळी राहत होती. ही माकडं चंचल, खोडकर आणि खूप चलाख होती. एके दिवशी एका गावकरी गवळ्याने शहरात विकायला न्यायच्या उद्देशाने दूध, तूप आणि लोण्याने भरलेली मडकी घेतली आणि तो जंगलातून जाऊ लागला. थोड्या वेळाने त्याला थकवा आला म्हणून तो एका वडाच्या झाडाखाली झोपी गेला. त्याने मडकी झाडाखाली सावधपणे ठेवली होती. तेव्हा झाडावर बसलेली 2 माकडं खाली उतरली. त्यांना मडक्यातील लोण्याची चव घ्यायची उत्सुकता झाली. त्यातील एका माकडाने चुकून एक मडकं उलथवलं आणि त्यातील अर्ध लोणी ओसंडून गेलं. आता दोघांमध्ये वाद सुरू झाला. हे अर्ध लोणी तुझ्यामुळे गेलं. नाही, तूच जोरात मडकं ढकललं. अशा वादात ते गुंतले. दोघंही हट्टी होते म्हणून त्यांनी ठरवलं की आपण एखाद्या तटस्थ आणि हुशार प्राण्याकडे न्याय मागूया. ते गेले एका मांजराकडे. मांजर मात्र चाणाक्ष होते आणि संधीचा फायदा घेणारे होते. मांजर त्यांना म्हणाले, मी न्याय नक्कीच करीन, पण तटस्थपणे. तुम्हाला समान लोणी हवंय ना, मग मी तराजू वापरेन. तराजू आणल्यानंतर मांजराने लोणीचे 2 भाग करून एक पारड्यात ठेवले. मग तो वजन सारखं करत असल्याचं नाटक करत एका पारड्यातून थोडं लोणी खाऊ लागला. मग दुसऱ्या पारड्याचं वजन जड वाटू लागलं. तेव्हा त्याने त्यामधले थोडी लोणी खाल्ले. असे करता करता त्या मांजराने दोन्ही पारड्यातील थोडं थोडं करत सगळंच लोणी खाऊन टाकलं. शेवटी तराजू रिकामा झाला आणि माकडं हताश झाली, कारण त्यांना काहीच उरलं नव्हतं. आणखी गंमत म्हणजे मांजर स्वतःचे हात चाटत म्हणाले, हा झाला माझा न्याय. दोघंही आता बरोबर शून्यावर आहात. माकडं निराश झाली. त्यावेळी त्यांना समजलं, आपण दोघं भांडत होतो आणि तिसऱ्याने त्याचा फायदा घेतला. तात्पर्य, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. भांडण करण्यापेक्षा एकमेकांशी संवाद साधा, समजून घ्या आणि एकत्र राहा, कारण आपल्यातील मतभेदांवर तिसऱ्याचा फायदा होऊ नये. आजपासून छोट्या छोट्या गोष्टीत भांडण्याऐवजी सहकार्य करण्याची सवय लावा.